म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इटालियन, मेक्सिकन, चायनीज ह्या क्विझिन्स साधारण 90 साली भारतात आल्या. चायनीज तर आता घराघरापर्यंत पोहोचलंय. पण आपण एखाद्या इटालियन किंवा मेक्सिकन डिशचं नाव वाचलं की आपल्याला वाटतं ही डिश करणं किती कठीण असेल. तर आता ह्या डिशेस करणं कठीण आहे का नाही हेच जाणून घेण्यासाठी आपण आलोय ठाण्याला मिसेस पल्लवी नेने यांच्या घरी. त्या आज आपल्याला काही मेक्सिकन, इटालियन आणि लेबनीज डिशेस शिकवणार आहेत. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि ह्या इंटरनॅशनल रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. थँक्यू. वेलकम होम. थँक्यू. आज आपण आलोय मिसेस पल्लवी नेने यांच्या घरी ठाण्याला आणि त्या आपल्याला खूप इंटरेस्टिंग आणि वेगळ्या रेसिपी शिकवणार आहेत. पण त्याच्या आधी आपण त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफच आहे. ओके. आणि घरी ट्युशन्स घेते मुलांच्या मॅथ सायन्सच्या. सगळ्यात कठीण विषय. माझा आवडते. तुमचे आवडते? माझे आवडते विषय. आणि घरी कोण? घरी सासूबाई आहेत, मिस्टर आहेत आणि दोघी मुली आहेत. सगळेच खवय्ये आहेत आमच्या घरात. मग त्यांचे चॉईसेस सिमिलर आहेत का प्रत्येकाचं वेगळं काहीतरी आवडीचं? नाही, प्रत्येकाचं वेगळं आवडीचं आहेच. ह्याला चायनीज आवडतं, कोणाला इटालियन आवडतं. ओके. चाट आयटम्स आवडतात. आणि तुम्ही मूळ कुठल्या? बोरिवली. लग्नाआधी बोरिवलीला. आणि लग्नानंतर पार्ल्याला होतो, आता ठाण्याला शिफ्ट झालो. ओके. तुम्ही बाहेर गावी पण हो, मी जवळजवळ 4.5 वर्ष US ला होतो. त्यामुळे तिथे मल्टी क्विझिन ऍक्च्युअली तिथे ट्राय करता आलं. म्हणजे मैत्रिणी होत्याच, इतर भाषिक होत्या, बंगाली, नॉर्थ इंडियन, मध्य प्रदेश मधल्या. त्यामुळे त्यांच्या रेसिपीज मिळाल्याच. प्लस नेबर्स होते किंवा माझ्या मोठ्या मुलीच्या शाळेतली मुलं होती जी स्पॅनिश मेक्सिकन आहेत. तर त्यांच्याही रेसिपीज काही मला तिथे शिकता आल्या त्यांच्याकडनं. पॉटलक पार्टीज असायच्या शाळेमध्ये. मी माझे इंडियन डिशेस घेऊन जायचे आणि ती लोक त्यांच्या डिशेस घेऊन यायचे. मग रेसिपीज एक्सचेंज व्हायच्या. अरे तुम्ही हे कसं बनवलं, मग शिकायला मिळालं त्यांच्याकडनं सुद्धा. आणि तुमची घरची खाद्य संस्कृती कशी असते? मिक्स्डच आहे. साऊथ इंडियन पण होतं, नॉर्थ इंडियन पण होतं आणि ट्रॅडिशनल मराठी रेसिपीज डिशेस असतातच. ते रोजच असतात. वा. आणि आज तुम्ही आम्हाला कुठल्या रेसिपीज दाखवताय? आता आज 3 रेसिपीज दाखवणार आहे. एक आहे मेक्सिकन बरिटो बोल, एक आहे स्पॅनिश टॉर्टिला आणि एक आहे पिटा ब्रेड, जो लेबनीज ब्रेड आहे पण त्याचं इंडियन व्हर्जन केलंय म्हणून इंडियन स्टफ्ड पिटा. इंडियन स्टफ्ड पिटा. ऑसम. एकदम खूप डिफरंट आणि टेम्पटिंग साऊंड करताय. कारण मी कधी अशा प्रकारचं, म्हणजे आमच्या प्रेक्षकांनी पण अशा प्रकारचं जेवण पाहिलं नसेल. बहुधा नसेल पाहिलं. मग आपण लगेच करायला घेऊया. ओके, चालेल. आपण सगळ्यात आधी कुठली रेसिपी करतो? इंडियन स्टफ्ड पिटा. इंडियन स्टफ्ड पिटा. मला साहित्य सांगा. हो, त्याच्यात घेणार आहोत आपण तांदळाची भाकरी, मिक्स्ड भोपळी मिरची रंगीत, पनीरचे तुकडे आहेत, टोमॅटो आहे, लेट्यूसची कापलेली पानं आहेत, काकडी, कांदा, पुदिन्याची चटणी आहे, मिक्स्ड हर्ब्स, बटर, मिरपूड, हनी आहे, मध आहे, ऑलिव्ह ऑइल, विनेगर आणि मीठ. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? आधी आपण सॅलड ड्रेसिंग करून घेऊ. ओके. काय देऊ? त्याच्यात ऑलिव्ह ऑइल लागेल 2 चमचे. सॅलड बरोबर युजली ऑलिव्ह ऑइल सगळ्यात जास्त कॉम्प्लिमेंट खूप हेल्दी असतं. पण अगदी नसेल तर आपण कुठलंही कुकिंग ऑइल घेऊ शकतो. विनेगर लागेल त्याच्यात. विनेगर मध्ये थोडं आंबट टँगी चव त्याला छान येते. म्हणजे सांभाळून घालायला लागतं. जरा जास्त लागलं की पूर्ण विचका होऊन जाईल. आता आपण मिक्स्ड हर्ब्स घेऊया त्याच्यात.
हे मिक्स्ड हर्ब्स म्हणजे काय काय आहे? ओरेगानो, थाईम आणि रोजमेरी वगैरे सगळे इटालियन Basic हर्ब्स वगैरे. So ते मिळतात ना. ready-made mixed रेडीमेड herbs असे मिक्स्ड मिळतात. असतात. हो. ओके. आता मीठ आणि मग मध. मीठ आपण ह्याच्या सॅलेड घालणार आहोत ह्या हा, अंदाजाने या अंदाजाने घालायला हवं. घातलंय. आणि मध सगळ्यात शेवटी एकदम. म्हणजे याच्यात आंबट आणि गोड असा सगळ्यात चवी येतात. दोन्ही. ह्यानेच करून घेऊ मिक्स सॅलड ड्रेसिंग ह्याचं करून घेतलंय. आणि एक एक करून आपण जे कट सॅलड आहे ना ते ह्याच्यात घालून घेऊया. पहिलं कांदा घालून घेऊ. सगळं घालू का? हो चालेल. मग काकडी. ह्याचं काय प्रमाण वगैरे असं आहे? नाही, प्रमाण असं नाही. तुम्ही आपल्या टेस्ट प्रमाणे जे आवडेल त्याप्रमाणे घालू शकता. लेट्यूसची पानं आहेत. लेटेस पण हल्ली खूप इझिली अवेलेबल आहे. त्याऐवजी तुम्ही ब्लांच्ड स्पिनॅच घातलं तरी सुद्धा चांगलं लागतं. ओके. पनीर घालून घेऊ. हे पनीर नुसतं चिरून घेतलंय का? हा, fry बारीक केलंय? तुकडे नाही, बारीक तुकडे नुसतं करून नुसते घेतलेत. ओके. सगळं कच्चं आहे बेसिकली हे. ओके. भरपूर पनीर म्हणजे मुलंही खातात. जरा रंगीत छान दिसायला हवं म्हणून आपण कलरफुल कॅप्सिकम घेऊया. आणि लास्टला आपण सगळं टोमॅटो घालू. आपण हा सगळा घालू? हो चालेल. मिक्स्ड कॅप्सिकम पण घातलेत आपण, टोमॅटोज पण घातलेत आता. ओके. त्यामुळे आता आपलं बेसिकली सॅलड तयार झालेलं आहे. ओके. आणि आपल्याला आता हे भाकरीमध्ये स्टफ करायचं आहे. ओके. आणि त्याला पुदिनाची चटणी, त्यामुळे इंडियन फ्लेवर आपोआपच आला त्याला. ओके, म्हणजे जरा इंडियनाइज्ड स्टफ पिठा. ओके. तो आता आपण काय करणार आहोत? आता आपण भाकरीमध्ये हे सगळं स्टफ करून घेऊया. ओके, मग आधी ती तयारी करून ती घेऊ. तयारी करून घेऊया. आता हे आपलं सॅलड आपण तयार केलं. सॅलड तयार आता झालेलं काय करणार? आहे. सॅलड आपल्याला या भाकरीमध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी आपण थोडीशी टोस्ट ऑलरेडी करून घेऊया, म्हणजे ते स्टफिंग करायला सोपं जातं. ओके. आपली नेहमीची तांदळाची भाकरी असते ना, त्याला फक्त जे आपले पापुद्रे सुटतात ते असे ओपन करून घेतलेत. तर थोडंसं बटर लावून आपण एकदा भाजून घेऊया त्याला. त्यावेळेला काय होतं, पुदिन्याची चटणी घातली ना की ओलसर होतं ते. बरोबर. आणि मग ऊज व्हायला लागेल खालनं काहीतरी. या लाईटली आता जरा टोस्ट झाल्यात ना, थोडं त्याला ओके. ते काढून आपण घेऊया. आपल्या टोस्ट केलेल्या भाकऱ्या तयार आहेत. ओके. आता आपण त्याच्यात पुदिन्याची चटणी आणि सॅलड असं स्टफिंग करून घेऊया. ओके. पुदिन्याची चटणी घेते. आतल्या बाजूला लावायची हा, ना ती? आतल्या बाजूला. आणि ह्या चटणीत आपण एक्झॅक्टली काय काय घेतलंय? त्याच्यात कोथिंबीर आहे, मिरची आहे, पुदिना आहे आणि थोडंसं जिरपूड, मीठ आणि साखर थोडीशी. ओके. आणि आपण आता त्याच्यात सॅलड स्टफ करून देऊ. दुसरी बाजू तयार होईल. ओके. इट्स रेडी टू सर्व. ओके, म्हणजे ही खालनं टोस्ट झालं की आपलं तयार आहे पूर्ण. पिठा is ready to serve. पिठा इज रेडी टू सर्व. येस. आमची डिश तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. इंडियन स्टफ्ड पिठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाची भाकरी, बारीक चिरलेल्या रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, लेट्यूसची पानं, काकडी, कांदा, पुदिन्याची चटणी, मिक्स्ड हर्ब्स, बटर, मिरपूड, मध, ऑलिव्ह ऑइल, व्हिनेगर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये व्हिनेगर, मिक्स्ड हर्ब्स, मिरपूड, मीठ आणि मध घालून सॅलड ड्रेसिंग तयार करावं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, काकडी, लेट्यूसची पानं, पनीरचे तुकडे, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि टोमॅटो घालून सॅलड एकजीव करून घ्यावं. तांदळाच्या भाकरीला बटर लावून ती पॅनवर भाजून घ्यावी. या रोस्ट केलेल्या भाकरीला पुदिन्याची चटणी लावावी. त्यामध्ये सॅलड स्टफिंग भरावं. फ्राय पॅनवर थोडंसं बटर गरम करून पुन्हा एकदा भाकरी भाजून सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? पुढची रेसिपी आहे आपली स्पॅनिश टॉर्टिया. स्पॅनिश टॉर्टिया. हा. मला साहित्य सांगणार? हो सांगेल. त्याच्यात आपण वापरणार 4 अंडी, बटाटे आहेत, टोमॅटो, बॉईल केलेले कॉर्न, कांदा, पुन्हा मिक्स्ड कॅप्सिकम, मिरची आहे, दूध घेतलेलं आहे थोडंसं, कोथिंबीर, मिरपूड, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल.
आपण सगळ्यात आधी काय करायचं? पहिल्यांदा आपण भाजी बनवून घेऊया थोडीशी त्याची. हाफ कुक करून घेऊया कारण ती अंड्याबरोबर परत शिजणार आहे. आपल्याला ऑलिव्ह ऑइल लागेल पहिल्यांदा, थोडं लागेल. हा बस. तेल तापलं तर बटाटे घालून घेऊया. हे कच्चेच घेतलेले आहेत. आता आपण कांदा घालून घेऊया. हो सगळं चालेल. याच्यात भाज्या भरपूर असतात आणि अंड पण असल्यामुळे खूप हेल्दी डिश आहे. आणि ही कुठल्या टाइम ऑफ द डे साठी खातात? म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर? बेसिकली ते अपेटायझर म्हणून सर्व करतात, पण ते होल मील सारखंही आपण खाऊ शकतो. पण नुसतं वन डिश आयटम म्हणून आपण मील म्हणूनही खाऊ शकतो ते. कॅप्सिकम घालूया, टोमॅटो पण घालूया, कॉर्न घालूया. हा नुसता पाण्यात वाफवलाय ना, पूर्णाच्या पाण्यात वगैरे? नाही असं काही नाही. आणि ह्याच्यात थोडं मीठ आणि मिरपूड ह्याच्यात घालून घेऊ आपण. भाजीला लागेल त्या प्रमाणात. म्हणजे अंड घालणार त्याच्यातही आपण घालून घेऊ थोडंसं मिरपूड पण. आणि सगळ्यात लास्टला थोडी मिरची पण घालूया, ग्रीन चिली चालेल थोडी, कारण त्याचा तिखटपणा खूप नाही आहे. पण ह्याचा झाकून ठेवू आणि 5 मिनिटं त्याला वाफ घेऊ देत, म्हणजे शिजून घेईल ते व्यवस्थित. आणि ह्याच्याबरोबर आता आपल्याला अंडी पण करून घ्यायची आहेत. आपण अंड्याची तयारी करून घेऊ. ओके, मग अंड्यांचं काय करायचं आपल्याला? अंडी फोडून घेतलेली आहेत. तर साधारण एवढ्या भाजीला 4 अंडी आपल्याला. आणि 4 अंडी जर घेतली तर साधारण त्याला पाव कप दूध घेतलं तर कुठलाही अंड्याचा पदार्थ सॉफ्ट होतो आणि फ्लफी पण होतो. आपण ह्याच्यात फेटून घेऊया. दूधही घालून घेऊ, त्याच्यात मीठ आता परत अंड्याच्या प्रमाणात आणि मिरपूड पण. त्या बीटरने पण बीट करून घ्यायचं. जास्त बीट करायचं नाही ना, फक्त मिक्स होण्यापुरतंच. काही वेळेला काय तर नुसतं एग व्हाईट्स घेतले ना तर ऑमलेट तुटतो. पण भाजी असेल त्यामुळे ते अंड तुटणार नाही तसं. त्यामुळे नुसतं एग व्हाईट्स घेतलं तरी चालेल. आपण काढू का? हा, बघून घेऊया भाजी झाली का. आता काय करायचं? आता आपण हे अंडी जी आहेत फेटून घेतलेली ते त्याच्यावर सगळी पसरवून घालून घेऊ. आता ह्याच्यावर परत आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर झाकून घालून घेऊया म्हणजे खालची बाजू छान तयार होईल. साधारण 5 ते 7 मिनिटं लागतील आणि मग टर्न ओव्हर करून घेऊ. ओके, सो आता आपल्याला हे 5-7 मिनिटं ठेवा. हो, येस. आता मस्त फ्लफी आता एका साईडला झालेलं आहे. आता आपण हे थोडं क्वार्टर्स मध्ये करून घेऊ म्हणजे आपल्याला ते उलटायला बरं पडेल. तो आता आपण हे केल्यानंतर आपली डिश तयार. सर्व करायला तयार होतं. आणि अंड पण कायम गरम खावं. हो, नाही. आमची डिश तयार आहे. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती घेऊन घ्या. स्पॅनिश टॉर्टिला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे, अंडी, तिन्ही रंगाच्या सिमला मिरचीचे तुकडे, कांदा, वाफवलेले मक्याचे दाणे, टोमॅटो, मिरची, दूध, कोथिंबीर, मिरपूड, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. कृती: प्रथम पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये बटाट्याचे तुकडे, कांदा, भोपळी मिरचीचे तुकडे, टोमॅटो, मक्याचे दाणे, मीठ, मिरपूड आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून भाजी वाफवून घ्यावी. 4 फोडलेल्या अंड्यांमध्ये दूध, मीठ आणि मिरपूड घालून ती फेटून घ्यावी. अंड्याचं एकजीव केलेलं मिश्रण भाजीमध्ये घालावं. वरून कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. तर पुढची रेसिपी कोणती? पुढची आहे मेक्सिकन बरिटो बोल. मेक्सिकन बरिटो बोल. मला साहित्य सांगा. हो, त्याच्यात तांदूळ घेतलेले आहेत, कोथिंबीर, राजमाची प्युरी आहे, चीज, टोमॅटो, कांदा, मिरची, जिरं पावडर, लाल तिखट पावडर, फ्रेश क्रीम, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल आणि मीठ. सगळ्यात आधी आपण काय करणार? आपण तेलावर तांदूळ परतवून घ्यायचे. आपल्याला बेसिकली लेमन हर्ब राईस करून घ्यायचा आहे. ओ, किती बघा, थोडं चालेल. बस. थोडंसं पाणी येतं. बरिटो हा मेक्सिकन प्रकार आहे ना? मेक्सिकन प्रकार आहे. बरिटो रॅप मध्ये खातात. बरिटो म्हणजे आपला टॉर्टिला रॅप, कॉर्न रॅप. हो, कारण ओरिजिनल बरिटो मध्ये रॅप, त्यात भाज्या, भात आणि बीन्स. बरोबर.
ह्याच्यावर आपण थोडं लिंबाचा रस घालून घेऊया. आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावर. हां बस. आणि मीठ त्यातून भाताला चवेल. हां बस. ह्याचा छान परतवून पाणी त्यातलं सगळं निघून गेलं आहे. ओके. आणि ह्याच्यात आपण आता पाणी घालून भात तयार करून घेऊ ह्याचा सुटा. ओके. बघा किती चालेल. छान एकदा उकळी आली की आपण ह्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे भात तयार होईल आपला. ओके. ठेवू झाकण? हो चालेल. साधारण किती वेळ लागतो? एक 15 मिनिटं तरी जातील. बरं. आता आपला भात तयार आहे. आता काय करणार? आपल्याला आता राजमाची प्युरी घेऊन त्याची करी सारखं करायचं म्हणजे बेसिकली रिफ्राईड बीन्स बनवायचे. म्हणजे हा राजमा आपण आधी धुवून भिजवून असा ओव्हरनाईट भिजवून ठेवला, शिजवून घेतला, थोडंसं मीठ घालून आणि मग त्याची प्युरी करून घेतली. आणि ती परत तेलावर आपण मीठ आणि मसाला वगैरे त्याच्यात घालून म्हणून ते रिफ्राईड बीन्स त्याला म्हणतात. आता ह्याच्यात हे घालायचं सगळं घाला चालेल. ह्याच्यात आपण मीठ घालायचंय. बस. जिरं पावडर आणि लाल पावडर तिखट. आपले रिफ्राईड बीन्स तयार आहेत. हे घालून टाकू. आता गॅस आपलं झालेलं आहे. हे आता आपण काय करणार? आता आपल्याला साल्सा बनवून घ्यायचा आहे. ओके. मग हे आधी काढून घेऊया आपण. आता रिफ्राईड बीन्स तयार आहेत. हो. आता आपण साल्सा करून घेऊया. साल्सासाठी आपल्याला लागेल कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, टोमॅटो, कोथिंबीर लागेल आणि आपली मिरची पावडर आहे ना कट केलेली ती आणि मीठ. आपला आता साल्सा तयार आहे. त्या जो लेमन हर्ब राईस केलाय ना त्याच्यावर आपल्याला हे सगळे लेअर करायचे आहेत. हा बाजूला ठेवू. हो. आपल्याला आता असेंबल करायचं आहे ते डिश. आपण ह्याला थोडंसं ग्रीज करून घेऊ म्हणजे पटकन व्यवस्थित सुटेल. हां थोडंसं. ह्याच्यात आपण खाली साल्सा घालू आणि वर रिफ्राईड बीन्सचा एक लेअर करूया. आणि आता भाताचं हे करूया आपण. आणि वरती मस्त फ्रेश क्रीम घालून सजवता येईल त्याला. ह्याच्यावर आपण अपसाइड डाऊन करून घेऊ आणि मग फ्रेश क्रीम घालून घेऊ. आता हे उलटवायचं. हां उलटवून घेऊ आपण. ओके. परफेक्ट. मस्त झालंय. तर आपण त्याच्यावर फ्रेश क्रीम घालून घेऊया. ओके. थोडंसं ग्रेटेड चीज. आता आपली ही डिश सर्व करायला तयार आहे. येस एकदम. चला डिश सर्व करायला तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेक्सिकन बरिटो बाउल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, कोथिंबीर, राजम्याची पेस्ट, कांदा, टोमॅटो, चीज, हिरवी मिरची, जिरेपूड, तिखट, फ्रेश क्रीम, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये तांदूळ परतून घ्यावे. त्यामध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून भात शिजवून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये राजम्याची पेस्ट, जिरेपूड आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करावं. एका बाउल मध्ये कांदा घेऊन त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घालून साल्सा तयार करावा. एक मोठा बोल घेऊन त्याला तेल लावून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो साल्सा घालावा. त्यामध्ये राजम्याचा परतून घेतलेला मिश्रण आणि वाफवलेला भात घालावा. हा बाउल एका प्लेट मध्ये काढून घ्यावा. त्यावर फ्रेश क्रीम आणि किसलेलं चीज घालून डिश सर्व्ह करावी. तुमचे खरंच मनापासून आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवल्यावर एवढ्या छान डिशेस आम्हाला दाखवल्यात. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आणि एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. आणि आमच्या घरी आलात बोलवल्यासारखे सगळ्या तुमच्या टीमला घेऊन, त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार. थँक्यू. मग आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या, आजचा भाग एकंदरीत तुम्हाला कसा वाटला, ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, त्याचबरोबर तुमच्याकडे काही स्पेशल रेसिपीज असतील तर त्या रेसिपी सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा.
आणि त्यासाठी आमचा पत्ता घेऊन घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. चलो आता सगळ्यांनी टेस्ट करायचं. हो तुम्ही घ्या ना आधी. ओके. चला आपला आजचा भाग इथेच संपलाय, पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. अरे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे आम्ही सारे. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी तुम्हाला ओट्सची थालीपीठं, सोयाबीन करी आणि मूग करारा मसाला. आम्ही सारे